पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2 मराठी. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. तत्वज्ञान व प्रगटीकरण. तत्वज्ञान व प्रगटीकरण. बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने परमेश्वराचे गुज तुम्हास सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही जमेस धरू नये असा मी निश्चय केला. आणि मी तुम्हाजवळ अशक्त, भयभीत व अति कंपित असा झालो. माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे, तर परमेश्वराच्या सामर्थ्याने असावा. जे पोक्त आहेत त्यामध्ये आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे आणि या युगाचे नाहीसे होणारे अधिकारी यांचेही नव्हे, तर परमेश्वरीय ज्ञानाचे रहस्य आम्ही सांगतो. ते गुप्त ठेवलेले होते. ते युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता परमेश्वराने नेमले. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नाही. त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसांच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी परमेश्वराने सिद्ध केले आहे. परंतु परमेश्वराने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व परमेश्वराच्या रहस्यांचाही शोधक आहे. मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो? तसा परमेश्वराच्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणीही ओळखत नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर परमेश्वरापासून जो आत्मा आहे तो मिळाला. यासाठी की जे परमेश्वराने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. दैहिक मनुष्य परमेश्वराच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याच्याने त्या ओळखवत नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या योग्य होते. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कुणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे,